नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चरक सिद्धिस्थानचा प्रथम अध्याय जो की कल्पनासिद्धी अध्याय आहे त्याला आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर जसं मी तुम्हाला म्हटलो आहे की आपण संहितामधून श्लोक वाईज आपण अभ्यास करणार आहोत, म्हणजे कोणताही श्लोक तुमचा सुटायला नको. याचा बेनिफिट तुम्हाला काय होतो की जेव्हा तुम्ही फायनल एक्झामला बसतात तेव्हा बॅक ऑफ द माइंड तुमचे एक कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असतो की मी संहितेमधून अभ्यास केलेला आहे आणि कोणताही श्लोक माझ्याकडनं सुटलेला नाही. म्हणजे कोणताही बिटवीन द लाईन्स जरी त्यांनी प्रश्न विचारला तरी आपण त्यासाठी रेडी असतो. ठीक आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचं की चरक सिद्धिस्थानच्या प्रथम अध्यायाचं नाव काय, तर ते आहे कल्पना सिद्धी अध्याय. हे खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मुलांचा अभ्यास मी सांगतो कसा असतो, पूर्ण सिद्धिस्थान ते लर्न करणार, वाचणार, सगळ्या कॉन्सेप्ट करणार, त्यांना अध्यायाचं नाव देखील माहीत नसतं. खूप जर इझी पेपर आला तर ते अध्यायाचं नावसुद्धा विचारायला कमी करणार नाही. ठीक आहे. तर प्रथम अध्यायाचं नाव आहे की कल्पना सिद्धी अध्याय, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा काय की या ठिकाणी बघा की याच्यावर एक खूप वेळा प्रश्न विचारू शकता. मोस्टली एवढे काही प्रश्न बनत नाहीत, पण जर बनला प्रश्न तर बनू शकतो की अग्निवेशाने किती प्रश्न विचारलेत. ठीक आहे. ते असं प्रश्न विचारतात तुम्हाला की अग्निवेशाने चरक सिद्धिस्थानच्या प्रथम अध्यायामध्ये पुनर्वसु किती प्रश्न विचारले, तर त्याचं उत्तर आहे की 12 प्रश्न विचारलेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिद्धिस्थानमध्ये कल्पना सिद्धी अध्यायामध्ये अग्निवेशाने पुनर्वसु किती प्रश्न विचारले होते असा प्रश्न बनू शकतो. त्याचं उत्तर आहे की 12 प्रश्न विचारले होते. सध्या डिटेलमध्ये आपल्याला ते जाण्याची गरज नाही, कारण तसे काही प्रश्न ते विचारणार नाही की कोणता प्रश्न विचारला आणि काय. फक्त जे प्रश्न विचारले त्याचे जे काही उत्तर आलेत ते हे पूर्ण अध्यायामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की एक कॉन्सेप्ट आहे, याच्यावर प्रश्न दरवेळेस बनतात. आता या ठिकाणी काय आहे की स्नेहपानाचा काल लक्षात ठेवायचा आहे, बरोबर. आता हा जो श्लोक या ठिकाणी दिलेला आहे, एक मिनटं लक्षात ठेवा, याच्यावर खूप वेळा प्रश्न बनतात. आता यामध्ये त्यांनी काय दिलं आहे की खूप तुम्हाला डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. मी एकदम सिम्प्लिफाईड मॅनरमध्ये तुम्हाला सांगतो की यामध्ये स्नेहपानाचा काल दिला आहे. म्हणजे स्नेहन जे आपण करतो, स्नेहपान वमन विरेचनच्या पूर्वी जे काही स्नेहपान आपण करतो किंवा जे काही स्नेहन देतो आपण, ठीक आहे, तर ते कमीत कमी किती दिवस असावं, तर ते कमीत कमी असावं 3 दिवस आणि मॅक्झिमम किती असावं 7 डेज. म्हणजे याच्यावर प्रश्न विचारू शकतात की स्नेहपानाचा कमीत कमी अवधी किती असावा आणि मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त अवधी किती असावा. ठीक आहे. तर कमीत कमी अवधी किती असावं 3 दिवस आणि मॅक्झिमम किती असावं 7 डेज म्हणजे 7 दिवस, हे लक्षात ठेवायचं आहे. आता 7 दिवसापेक्षा जास्त स्नेहन का देऊ नये, तर ॲसर्शन रिझनिंगमध्ये हा क्वेश्चन तिथे बनू शकतो. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे ॲसर्शन रिझनिंगमध्ये की 7 दिवसानंतर जर तुम्ही स्नेहपान देत राहिलात तर ते काय होईल, त्याचं सातमे होईल त्या माणसाला, बरोबर. म्हणजे जो काही पुरुषाला तुम्ही स्नेहपान देत आहात ना 7 दिवसानंतर, ते स्नेह त्याला सातमे होतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता बघा खूप वेळा कसं असतं ना की खालचं जी काही कॉन्सेप्ट आहे की एवढं डिटेलमध्ये दिलेलं असतं त्याच्यात सध्या जाण्याची तुम्हाला गरज नाही. ठीक आहे. या श्लोकवर जे प्रश्न तयार होतात मी तुम्हाला सांगितलेत, बरोबर. आता आपण पुढच्या श्लोकवर जाऊयात. आता त्यानंतरचा पॉईंट आहे की स्नेहन क्रियेने काय काय लाभ उत्पन्न होतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सिंपल आहे. स्नेहन क्रियेने काय काय लाभ उत्पन्न, याच्यावर प्रश्न बनू शकतो. सिंपल आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं की स्नेहन मिनिमम डेज किती द्यायचे, 3 डेज, मॅक्झिमम 7 डेज, 7 दिवसानंतर काय होतं सातमे. नेक्स्ट थिंग आहे स्नेहनाने लाभ कोणते कोणते होतात. आता या श्लोकमध्ये ज्या प्रकारे दिलं आहे की स्नेहनाने काय होतं, अनिलम हंती मृदू करोती देहम मलानाम विनिहंती संगम. त्याच्यामध्ये प्रश्न बनताना कसा होऊ शकतो की फाइंड ऑड मॅन आउट. ठीक आहे. असा ते प्रश्न देऊ शकतो. प्रश्न कसा बनेल की खालील, म्हणजे हिंदीमध्ये प्रश्न असतो, मी तुम्हाला मराठीत सांगतो की स्नेहनाने खालीलपैकी कोणता लाभ होत नाही, बरोबर. स्नेहन से निम्न में से कौन सा लाभ नाही होता. तर तुम्हाला माहीत पाहिजे की आता स्नेहन केल्याने ऑब्व्हियसली काय होणार आहे, अनिलम हंती म्हणजे काय, वात हरण होणार आहे. ऑब्व्हियस आहे की स्नेहन देते म्हणजे वात कमीच होणार आहे, बरोबर. नेक्स्ट थिंग काय, मृदू करोती देहम. ऑब्व्हियस आहे की स्नेहनाने काय होणार की जो काही आपला देह आहे तो कसा होणार, मृदू म्हणजे सॉफ्ट होणार, ऑब्व्हियस आहे. त्यानंतर आहे की मलानाम विनिहंती संगम, म्हणजे मलसंग जो काही शरीरामध्ये झाला असेल त्याला भेदन करण्याचं काम ऑब्व्हियसली स्नेहन करणार. म्हणजे कॉन्सेप्च्युअली गोष्ट आहे, खूप काही या ठिकाणी लर्न करण्याची गोष्ट नाही. कळालं आपल्याला. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं की आता स्नेहपानाचा काळ बघितला, स्नेहनाने लाभ कोणते होतात हे आपण बघितलं, बरोबर. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात की या ठिकाणी काय आहे, बरोबर. आता पुढच्या श्लोकमध्ये जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो काय आहे या ठिकाणी की बघा, स्नेहन के बाद स्वेदन करने से क्या क्या लाभ होते, हे देखील ऑडमॅन आउटला विचारू शकतात किंवा ॲसर्शन रिझनिंगमध्ये विचारू शकतात की स्नेहनानंतर म्हणजे स्नेहनपूर्वक आधी तुम्ही स्नेहन केलं त्यानंतर जर तुम्ही बॉडीला स्वेदन करत असाल त्याने काय काय लाभ होतात. तर ऑब्व्हियस याच्यामध्ये काय दिलं आहे, स्निग्धस्य सूक्ष्मेषु अयनेषु लीनम स्वेदस्तु दोषम नयती द्रवत्वम. याचा सिंपल अर्थ काय की सूक्ष्म स्रोतसांमध्ये जे काही लीन झालेले दोष असतात ना आपले, ते काय होतात, द्रवीभूत व्हायला मदत होते. म्हणजे ऑब्व्हियस आहे की जेव्हा तुम्ही स्नेहन करतात एखाद्या व्यक्तीला, त्यानंतर जर तुम्ही स्वेदन केलं तर स्नेहनाने आधी काय होतं की जे काही दोष आहे ते कोष्ठामध्ये येतात किंवा ते थोडेफार काय म्हणतो ना आपण की लूज व्हायला सुरुवात होते.
आणि नंतर जर तुम्ही स्वेदन केलं, म्हणजे नंतर आपण जे काही स्टीम बाथ वगैरे देतो किंवा स्टीम देतो ना, त्याने ते जे काही दोष आहे ते काय होतात, द्रवीभूत होतात. ऑब्वियस आहे की द्रवीभूत झाल्याने काय होतात, लीन होतात ते दोष. बरोबर, लीन झालेले दोष काय होतात, स्वेदाने त्यांना द्रवत्व प्राप्त होतं आणि नंतर ते कोष्ठात येऊन आपण त्याला एखाद्या मार्गाने त्याचं शोधन करत असतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता या पुढची कंडिशन आपण किंवा श्लोक आपण बघणार आहोत. आता पुढच्या श्लोकमध्ये यांनी काय दिलं या ठिकाणी हे तुम्हाला बघायचं आहे की बघा हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये यांनी काय काय मेन्शन केलं आहे की आता वमन असेल किंवा विरेचन असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला उत्क्लेशनसाठी कोणत्या प्रकारचा आहार द्यायचा या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेन केलं. ठीक आहे. तर सिंपल गोष्ट आहे की आता वमन जर द्यायचं असेल ना तुम्हाला, तर श्लोकमध्ये ज्या प्रकारे दिलं आहे की वमनाच्या आधी तुम्हाला त्या व्यक्तीला काय काय आहार द्यायचा आहे. सिंपल आहे, ग्राम्य, उदक, अनुपमांसरस तुम्हाला द्यायचा आहे. ग्राम्य, उदक आणि अनुपमांसरस युक्त जी काय पयसा असेल ना ते तुम्हाला वमनपूर्व त्या व्यक्तीला द्यायचे आहे. हे लक्षात ठेवायचं. सिंपल. याच्यावर MCQ फॉर्म होऊ शकतात की वमन, एखाद्या व्यक्तीला वमन द्यायचं असेल तर वमनपूर्वक कोणत्या प्रकारचा उत्क्लेशनीय आहार तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचा आहे. त्याचं उत्तर काय की ग्राम्य उदक किंवा अनुपमांसरस तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचा आहे. आणि खाली काय की विरेचनपूर्व, आणि विरेचनाचा व्यक्ती असेल तर विरेचनाच्या पूर्व तुम्हाला त्या काय द्यायचं, त्याला जांगल मांसरस तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं. सिंपल. आता याच ठिकाणी 2 MCQ आपले फॉर्म झाले. बरोबर. आता 2 MCQ काय की असा प्रश्न ऑप्शनमध्ये देऊ शकतं की विरेचनपूर्व निम्न में से व्यक्ती को क्या देना चाहिए. बरोबर. त्याच्यामध्ये ऑप्शन काय असतील, ग्राम्य एक असेल, ग्राम्य मांसरस असेल, उदक असेल किंवा अनुपांसरस, आणि फोर्थ ऑप्शन असेल की जांगल मांसरस. बरोबर. आता याच्यामध्ये विरेचनपूर्व जर तुम्हाला द्यायचं असेल तर करेक्ट उत्तर आहे जांगल. आणि इफ बाकी जर उत्तर असेल की बाकी ऑप्शनमध्ये वमनपूर्व जर विचारलेलं असेल तर मग बाकी ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी टिक मार्क करू शकता. अशा प्रकारे MCQज बनतात. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. हा देखील श्लोक आपण या ठिकाणी बघितला आहे. त्यानंतरचा पॉईंट काय आहे की कफदोष का संशोधन पे प्रभाव क्या होता है. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याच्यावर 100% प्रश्न बनतात म्हणजे बनतात. ठीक आहे. एकदम सिम्प्लिफाईड मॅनरमध्ये आपण आत्तापर्यंत बघत आहोत. आता बघा पुढची अवस्था काय की याच्यामध्ये काय विचारलं आहे. सिम्पल आहे की श्लेष्मोत्तर छर्दयती ही अदुःखम विरिच्यते मंद कफस्तू, आणि नंतर म्हटलं त्यांनी अध कफे अल्पे वमनम विरेचेद विरेचनम रुद्ध कफे तयो ऊर्ध्वम. ठीक आहे. याचा अर्थ काय असतो मी तुम्हाला सांगतो की कफाची जर उलबनता असेल तर त्याने काय होतं, सम्यक वमन. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो की श्लेष्मोत्तर छर्दयती अदुःखम विरिच्यते मंद कफस्तू. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की शरीरामध्ये जर कफ अतिमात्रामध्ये असेल किंवा म्हणजे म्हणतात की जास्त मात्रेमध्ये जर तुमचा कफ असेल तर त्याने काय होणार, तुम्हाला सम्यक वमन होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच प्रकारे जर तुमच्या शरीरामध्ये मंद कफ असेल ना तर मंद कफाने काय होणार आहे, विरेचन होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, मंद कफ असेल तर त्याच्यामध्ये सम्यक विरेचन होणार, आणि अतिप्रमाणात कफ असेल तर काय होणार, सम्यक वमन होणार. ऑब्वियस आहे की आपण वमन ही ट्रीटमेंट कशासाठी देतो, कफासाठी देतो. बरोबर. म्हणजेच काय, शरीरामध्ये अतिप्रमाणामध्ये कफ असलाच पाहिजे. जेव्हा शरीरामध्ये अतिप्रमाणात कफ असेल तेव्हा काय होणार, सम्यक वमन होणार. परंतु जर तो कफ कमी प्रमाणात असेल तर वमन होणार की नाही होणार, तर त्याने काय होणार, सम्यक विरेचन होणार. हेच या श्लोकमध्ये त्यांना सांगायचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बरोबर. आता खालच्या लाईनमध्ये त्यांनी काय एक्सप्लेन केलं बघा, अदह कफे अल्पे वमनम विरेचेद विरेचनम रुद्ध कफे तयोर्ध्वम. आता याचा मराठीमध्ये मी तुम्हाला अर्थ सांगतो की जर तुमच्या शरीरामध्ये कफ अल्प असेल, ठीक आहे, आणि फॉर एक्झाम्पल असं एक सिनेरिओ या ठिकाणी तुम्हाला आता काय म्हणतं इमॅजिन करायचं आहे की एखादा व्यक्ती आहे, त्याच्या शरीरामध्ये कफ कमी, बरोबर, आणि तुमची इच्छा आहे की तुम्हाला वमन करायचं आहे. म्हणजे तुम्ही काय केलं की तुमच्या डोक्यात तुम्ही प्लॅन केलं की याला आपल्याला वमन द्यायचं आहे, परंतु त्याच्या शरीरामध्ये कफ कमी प्रमाणात आहे. मग तुम्ही जर त्याला वामक औषधी दिली आणि शरीरात जर कफ कमी प्रमाणात असेल तर त्या वामक औषधी कोणत्या मार्गाने बाहेर येणार, तर ते विरेचन होणार त्याने. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे मंद कफ अवस्थेमध्ये विरेचन होणार आहे. जरी तुम्ही वामक औषधी दिली तरी त्या अवस्थेमध्ये वामक औषधी अधोमार्गाने बाहेर येणार. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सेम सिच्युएशन थोडे अपोजिट या ठिकाणी लक्षात ठेवा की जर कफवृद्धी असेल, ठीक आहे, आणि तुमच्या डोक्यामध्ये एक सिनेरिओ इमॅजिन करा की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ठरवलं की आता आपल्याला याला काय द्यायचं आहे, विरेचन द्यायचं आहे, ठीक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्हाला विरेचन द्यायचं आहे आणि तुम्ही जर त्याचे दोष वगैरे बघितले नाही प्रॉपर, जर तुम्ही त्याला विरेचनाची औषधी पाजली पण त्याच्या शरीरामध्ये जर कफ अतिप्रमाणात असेल तर त्या विरेचन औषधी वमनाद्वारे म्हणजे ऊर्ध्व मार्गाद्वारे बाहेर येणार. हे या श्लोकमध्ये त्यांनी एक्सप्लेन केले. सिंपल. आता श्लोक कसा त्या ठिकाणी बघा, आता हा कफे अल्पे वमनम विरेचनम रुद्ध कफे तयो ऊर्ध्वम. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की जर रुद्ध कफ अवस्था असेल, ठीक आहे, रुद्ध कफ अवस्थेमध्ये काय होणार आहे, रुद्ध कफ अवस्थेमध्ये जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला विरेचक औषधी दिली तर ती कोणत्या मार्गाने येणार आहे, ऊर्ध्व मार्गाने बाहेर येणार आहे. बरोबर. त्याच प्रकारे
जर तुम्ही वमन देत असाल पण अल्प कफ असेल, ठीक आहे. जर तुम्ही वामक औषधी दिली आणि त्या ठिकाणी जर अल्प कफ अवस्था असेल ना, तर ती कोणत्या मार्गाने बाहेर येणार आहे? अधमार्गाने, म्हणजे त्याचं विरेचन होणार आहे. म्हणजे या 2 लाईनमध्ये 5 ते 6 MCQ तुमचे हमखास या ठिकाणी तुमचे रेडी होत आहेत, ठीक आहे. आता मी तुम्हाला एक जस्ट फक्त इंट्रोडक्टरी हे सांगत आहे, त्यानंतर तुम्हाला पुन्हा संहितेत जाऊन त्या गोष्टी वाचणं आहेच, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तर हा देखील पॉईंट आत्ता आपण कवर केला आहे. आता पुढच्या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे बघा. पुढच्या याच्यात त्यांनी दिलं आहे की संसर्जन क्रमाबद्दल दिलं आहे. आता सिंपल संसर्जन क्रम म्हणजे काय, की आता प्रत्येकजण BMS स्टुडंट आहे, सर्वांना माहीत असेल की संसर्जन क्रम म्हणजे नक्की काय, की वमन किंवा विरेचन दिल्यानंतर जो काही आपण म्हणतो ना की पथ्यपालनाचा काळ किंवा पथ्यपालन आपण जे काही पाळतो त्याला काय म्हणतो आपण, एक मिनिट एकदम सॉरी, ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला की वमन आणि विरेचनानंतर संसर्जन क्रम आपण देतो. आता संसर्जन क्रमाचा क्रम या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, की आता फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा की तुम्ही एखाद्याला स्नेहन केलं, स्वेदन केलं, ठीक आहे. स्नेहन स्वेदन पश्चात वमन विरेचन जे काही तुम्हाला पंचकर्म करायचे ते आपण केलं. बरं, त्यानंतर आता पथ्यपालनाचा काळ म्हणजे काय, संसर्जन क्रम. तर याच्यामध्ये MCQ खूप वेळा बनतात की संसर्जन क्रमाचा क्रमच लक्षात ठेवावा लागतो आपल्याला. तो म्हणजे काय, सर्वात पहिले आपल्याला काय द्यायचं आहे, पेया द्यायची असते, ठीक आहे. त्यानंतर आहे की पेया आहे, त्यानंतर आहे विलेपी, त्यानंतर अकृत युष असेल, कृतयुष, त्यानंतर अकृत मांसरस किंवा कृत मांसरस, अशा प्रकारे तो संसर्जन क्रम असतो. आणि त्याही पलीकडे त्यात सांगितलं जातं की प्रधान शुद्धीमध्ये किती अन्नकाल द्यावे, मध्यम शुद्धीमध्ये किती द्यावेत आणि अवर शुद्धी असेल तर त्यामध्ये किती अन्नकाल द्यायचे हे देखील एक्सप्लेन केलेलं असतं. आता ते आपण खाली बघूयात, परत पुढच्या श्लोकमध्ये जाऊयात. त्याच्यामध्ये काय दिलं आहे, सिंपल दिलं आहे की संसर्जन क्रमाचा, त्यांनी संसर्जन क्रमाचा क्रम दिला थोडक्यात. याच्यामध्ये आता काय दिलं आहे त्यांनी, सिंपल बघा या ठिकाणी. पहिलं तर काय द्यायचं आहे, पेया द्यायची आपल्याला, बरोबर, पेया. त्यानंतर काय, विलेपी द्यायची. ही सिक्वेन्स तुम्हाला लर्न करायचं, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहू शकता किंवा रिवाईज करण्यासाठी करू शकता. पहिलं आहे की पेया, नंतर आहे विलेपी, त्यानंतर आहे युष आणि नंतर आहे मांसरस, ठीक आहे. आता युषचे 2 पार्ट असतात, मांसरसचे 2 पार्ट. मी तुम्हाला सांगतो. पेया आणि विलेपी. पेया आणि विलेपी कसं लक्षात ठेवाल, तर तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर पेयाचं P लक्षात ठेवा, विलेपीचं V. PV म्हणजे काय, पदार्थ विज्ञान. सिंपल सांगतो, ठीक आहे. PV म्हणजे पदार्थ, आज लक्षात ठेवा सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी. P नंतर V, पेया विलेपी, ठीक आहे. त्यानंतर आहे युष. युष म्हणजे काय, Y लक्षात ठेवू शकता. आणि युष नंतर शेवटी काय, मांसरस, ठीक आहे. असं लक्षात ठेवा. तर तुम्हाला वाटलं की सिक्वेन्स कशी लक्षात ठेवा, PV लक्षात ठेवा. या व्हीला जेव्हा तुम्ही खाली अशी दांडी देतात त्याचं काय होतं, Y होतं. एवढं जरी आठवलं, शेवटचं उरलेलं काय असतं, मांसरस. सिंपल, बरोबर. एकदम काही गोष्टी म्हणजे तुम्ही लॉजिकली देखील लक्षात ठेवू शकता. पुन्हा एकदा जर आपल्याला वाटलं की तुम्हाला रिवाईज करायचं, कसं करायचं, सिंपल आहे की आधी काय लिहायचं, P लिहायचं, बरोबर. त्यानंतर लिहायचं V. आता व्हीच्या खाली जेव्हा आपण लाईन मारतो ते काय होतं, Y तयार होतो, बरोबर. पेया, विलेपी, युष आणि मांसरस, ठीक आहे. आता युषचे 2 पार्ट असतात, मांसरसचे 2 पार्ट असतात. युषमध्ये काय, अकृत युष आणि कृत युष, ठीक आहे. म्हणजे एकदम साध्या भाषेत सांगितलं झालं तर अकृत आणि कृतमध्ये काय, अकृत म्हणजे इमॅजिन करा की फोडणी न दिलेलं वगैरे. त्यानंतर कृत म्हणजे काय, फोडणी दिलं. तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, एक्झॅक्ट तशी सिच्युएशन नाही आहे, ठीक आहे. आणि मांसरसमध्ये सेम अकृत कृत असं लक्षात ठेवायचं आहे. याचे 2 त्याचे 2 4 होतात, नंतर इथे 5 इथे 6, अशा प्रकारे तुम्हाला ते लक्षात ठेवायचे असतात. त्यानंतर त्याचे प्रधान शुद्धी असेल तर तुम्हाला 3 अन्नकाल द्यावे लागतात, मध्यम शुद्धी असेल तर 2 अन्नकाल आणि अवर शुद्धी म्हणजे हीन शुद्धी असेल तर 1 अन्नकाल असं द्यावं लागतं, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. पुढच्या पॉईंटवर जाऊयात आपण. तर पुढच्या श्लोकमध्ये काय सांगितलं आहे, मी तुम्हाला सांगितलं की मधले इन बिटवीन द लाईन्स जे आहे ते तुम्हाला वाचायचे आहे, परंतु सगळ्या लाईन्स या ठिकाणी आपल्याला तरी वाचणं शक्य होणार नाही, या तुम्ही स्वतःहून वाचू शकतात, ठीक आहे. तुम्हाला इंट्रोडक्टरी मी सगळ्या गोष्टी शिकवत आहे, हे तुम्ही परत लक्षात घ्या, ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे की संसर्जन क्रमाचा महत्त्व काय, संसर्जन क्रमाचं महत्त्व काय, ठीक आहे. याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत प्रिव्हियस इयर एक्झाम्समध्ये, तर त्याचं लक्षात ठेवायचं आहे. आता बघा की ते विचारतात की संसर्जन क्रमाचा महत्त्व काय, तर असा श्लोक देतात खूप वेळा. हा श्लोक तुम्हाला देणार आणि ऑप्शन्समध्ये देणार की यह निम्न में से किसका प्रभाव म्हणण्यापेक्षा ये निम्न में से किसका फायदा आहे या फिर महत्त्व आहे असं विचारू शकतात. आता बघा या श्लोकमध्ये त्यांनी काय दिलं की यथा अनु अग्नी तृण गोमयाद्ये संदुक्षमानो भवती क्रमेण महान स्थिर सर्व पचस्तथैव शुद्धस्य पेयादी अंतर अग्नी, ठीक आहे. याचा अर्थ काय होतो की जिस प्रकार, ठीक आहे, म्हणजे ज्या प्रकारे अल्प अग्नी जो काही असतो, म्हणजे आपण म्हणतात ना की थंडीमध्ये जी काही शेकोटी वगैरे करतो तर खाली काय असतं, एक छोटासा अग्नी असतो. म्हणजे आधी आपण म्हणतो ना की एखादी चिंगारी किंवा एखादी थिनगी असते, बरोबर. एखादी छोटी थिनगी असते आणि त्याच्यावरती आपण जेव्हा गाईचं गोवऱ्या वगैरे असतात किंवा छोटे मोठे आपले हे असतात ना, काय म्हणतात त्याला की
जाळण्यासाठी आपण जे टाकतो म्हणजे तृण म्हणतात त्याला, की गवताचे जे काही रेमनंट्स वगैरे असतील ते, ठीक आहे. तर छोटा जो काही अग्नी असतो त्याच्यावरती ज्या प्रकारे आपण तृण किंवा गोमय आदी ज्या गोष्टी टाकतो त्यानंतर ती अग्नी कशा प्रकारे वाढते तुम्ही ऑब्झर्व केलं. तर त्याच प्रकारे संशोधित व्यक्तीमध्ये जो काही जठर अग्नी असतो ते संसर्जनाप्रमाणे वाढतं. हेच फक्त त्यांनी संस्कृत भाषेमध्ये दिलं आहे. त्याचा अर्थ काय, यथा अणु अग्नी, बरोबर. अणुअग्नी म्हणजे काय, छोट्या प्रकारचा जो काही अग्नी असतो त्याच्यावरती जेव्हा आपण तृण किंवा गोमय आणते, गोमय म्हणजे काय, गायीचे गोवरे असेल, असे जेव्हा पदार्थ आपण वरून टाकतो त्याने काय होतं की तो अग्नी प्रचंड प्रमाणात वाढतो, बरोबर. त्याचप्रमाणे संसर्जन केल्यानंतर पंचकर्मानंतर जो काही अग्नी शांत झालेला असतो त्याच्यामध्ये तो अग्नी वाढत असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि हा खूपच इम्पॉर्टंट प्रश्न, याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत, ठीक आहे. संसर्जन क्रमाचे ते लाभ आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, बरोबर. आता त्यानंतरचा प्रश्न खूप वेळा विचारला जातो आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे ॲक्च्युली, की बघा आता विविध जे काय शुद्धी येतं त्याचे लक्षण या ठिकाणी विचारले आहेत. आता पूर्ण श्लोक थोडं कॉम्प्लिकेट होऊ शकतो, इतकं काही डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, मी तुम्हाला सांगतो ते इझिली लक्षात ठेवा, ठीक आहे. आता याच्यामध्ये वमनाची शुद्धी कशी होते, विरेचनाची शुद्धी कशी होते हे त्यांना एक्सप्लेन करायचं आहे आणि कोणतं कशाप्रकारे वमन श्रेष्ठ किंवा विरेचनाचं कोणती स्टेज आल्यानंतर ते श्रेष्ठ मानावे त्यांनी सांगितलं आहे. तर डिटेलमध्ये बघण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल वमन असेल ना, तर वमनाच्या 3 स्टेजेस असतात शुद्धीच्या, बरोबर. एक आहे हीनशुद्धी, दुसरी असते मध्य आणि त्या पलीकडे असते प्रवर शुद्धी. हे लक्षात ठेवायचं. आता ते कसं आपल्याला त्याच्यावरून गेस करायचं मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही श्लोकमध्ये बघत असाल ना, जगन्य मध्य प्रवर, बरोबर. जगन्य म्हणजे काय, हीन प्रकारची शुद्धी, हे लक्षात. जगन्य म्हणजे हीन, मध्य, प्रवर म्हणजे श्रेष्ठ, 3 प्रकारच्या अवस्था शुद्धींच्या, बरोबर. आता त्याच्यामध्ये वेग दिले की वमनामध्ये किती वेग आले तर ते कशा प्रकारचं वमन झालं ते आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला तुम्ही वमन दिलं, त्याच्यामध्ये जर 4च वेग आले असेल, चत्वार इष्ट वमने षड आणि अष्ट, 4, 6, 8, ठीक आहे. एखादं सॉन्ग जसं लक्षात ठेवतं ना फ्लोमध्ये, त्या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेव 4, 6, 8, 4, 6, 8, हीन मध्य प्रवर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवतो 4, 6, 8, ठीक आहे. आता 4 म्हणजे काय, हीन प्रकारचं आहे, 8 म्हणजे मध्य, 4 म्हणजे हीन, 6 म्हणजे मध्य आणि 8 म्हणजे प्रवर प्रकारची शुद्धी. हे कशात झाले, वमन. हे झाले वमनाचे वेग. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं जर प्रश्न दिला की असं ते एखादा सिनेरिओ देतात की ह्या व्यक्तीमध्ये 4 वेग जर त्याला आले होते वमनामध्ये, तर हा किस प्रकार की वमन की शुद्धी हुई थी, अशा प्रकारे जर दिलं तर 4, 6, 8 हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. 4 असेल तर हीनशुद्धी, 6 असेल मध्यशुद्धी, 8 असेल प्रवर प्रकारची शुद्धी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, बरोबर. 4, 6, 8. आता हे जर तुम्ही विरेचनामध्ये गेले तर काय लक्षात ठेवायचं, विरेचनामध्ये 10, 20, 30, ठीक आहे. लहानपणी लपाछपी खेळत असेल ना, येस, प्रत्येक जणांनी खेळली. तर लहानपणी लपाछपी खेळत असताना जर एखादं लपायला गेलं तुम्ही काय म्हणता, 10, 20, 30, सेम सिक्वेन्स लक्षात ठेवा, काही हरकत नाही. 42 ट्रिक आहेत पण तुम्हाला ह्या ट्रिक लक्षात येईल, ठीक आहे. डोळे बंद करा. वमन विरेचन दोघांची शुद्धी बघूयात. वमनाची शुद्धी हीन मध्य प्रवर, विरेचनामध्ये हीन मध्य प्रवर, बरोबर. 4, 6, 8, 10, 20, 30, सिंपल. अशा प्रकारे वेग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, बरोबर. त्याही पलीकडे, ठीक आहे. हे पूर्ण मी क्लीन केलं. नेक्स्ट मला वाटलं पुढचं शिकवायचं, मी तुम्हाला काय सांगणार आता, थांब 1 मिनिट. याच्यामध्ये काय, हे झालं वरती किती वेग यावेत ते झालं. त्यानंतर पुढच्या श्लोकमध्ये काय, विरेचनाचे त्यांनी वेग सांगितलं 10, 20, 30, तेच सांगितलं मी तुम्हाला इझी लँग्वेजमध्ये सांगितलं. त्यानंतर त्यांचं म्हणणं काय की पित्तांतम इष्ट वमनम, बरोबर. म्हणजे पित्तांत जर वमन झालं, वमनाच्या शेवटी जर पित्त निघालं बाहेर, त्याला सम्यक वमन मांडलेलं आहे. या श्लोकाचा तोच अर्थ आहे, सिंपल. म्हणजे कोणत्या प्रकारचं वमन श्रेष्ठ, पित्तांत वमन श्रेष्ठ, हे लक्षात ठेवा. आणि कफांत विरेचन काय झालं, श्रेष्ठ, हे तुम्हाला लक्षात ठेवा. पित्तांत वमन श्रेष्ठ, कफांत विरेचन श्रेष्ठ, लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. आता वमन तुम्ही कशासाठी करतात, सगळ्यात सोपी गोष्ट, वमन आपण कफासाठी करतो. म्हणजे 1 नंबर जर कफ निघून गेला, त्यानंतर पित्त निघेल, त्यानंतर वात निघेल. आता वात निघाला तो तर दिसत नाही, परंतु पित्त निघालं ते तर दिसू शकतं तुम्हाला, बरोबर. म्हणजे आधी कफ निघून गेला, नंतर जर पित्त निघालं, ते पित्त तुम्हाला दिसलं म्हणजे काय की तुमचं वमन प्रॉपर झालं, बरोबर. म्हणजे आधी कफ निघून गेला, नंतर पित्त निघतं ना, मीन्स म्हणजे काय की ते वमन तुमचं चांगल्या प्रकारे झालं आहे. पित्तांतम इष्ट वमनम, हे लक्षात ठेवायचं, बरोबर. त्याच प्रकारे आता विरेचनामध्ये काय एक्सपेक्टेड आपल्याला की पित्त बाहेर जावं. त्यामध्ये सिक्वेन्स काय असते, आधी पित्त जाणार, बरोबर, नंतर कफ जाणार, नंतर वायू जाणार. दोन्ही कंडिशनमध्ये जो काही निघणारा वायू आहे तो काही आपल्याला दिसत नाही, त्यामुळे वायूला सध्या बॅक ऑफ द माइंड काढून टाका, किंवा तो म्हणतो ना की लपलेला जो फॅक्टर आहे तो वायू आहे त्या ठिकाणी, बरोबर. वायूला दोन्हीमध्ये कन्सिडर करायचं नाही. वमनामध्ये तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे, कफ निघावा, कफ निघून गेला, नंतर तुम्हाला काय दिसलं, पित्त, म्हणजे काय श्रेष्ठ वमन झालेलं, पित्तांत, बरोबर. पित्तांत इष्ट वमनम, सिंपल.
विरेचनामध्ये तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे, पित्त जावं, पित्तानंतर कफ जर दिसला असेल तुम्हाला, कफांत विरेचन सम्यक, याच्यावर प्रश्न 100% बनतो. कोणत्या प्रकारचं वमन श्रेष्ठ, पित्तांत वमन श्रेष्ठ असतं, कफांत विरेचन श्रेष्ठ असतं. या ठिकाणी आपण एकदम पॉईंट कव्हर केलेले आहेत, बरोबर. त्यानंतर असा एक प्रश्न निघू शकतो की वमनाद्वारे जे काही द्रव्य निघतात त्याची मात्रा हे विरेचनमध्ये जी मात्रा निघते त्याच्या निम्मे असावी. म्हणजे वेगनुसार आपण शुद्धी या ठिकाणी बघितली होती की 4, 6, 8 आठवते तुम्हाला, 4, 6, 8 बरोबर. त्याचप्रकारे विरेचनाचे काय 10, 20, 30. आता मात्रा आपण बघणार आहोत की वमनामध्ये मात्रा किती बाहेर निघते, तर 1, 1.5 आणि 2 हे लक्षात ठेवायचं आहे. 1, 1.5, 2 प्रस्थ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हीन शुद्धी असेल तर 1 प्रस्थ, मध्य शुद्धी असेल तर 1.5 प्रस्थ, प्रवर शुद्धीमध्ये 2 प्रस्थ लक्षात ठेवायचं. ठीक आहे. विरेचनाच्या शुद्धी बघत असताना जगन्य असेल तर 2 प्रस्थ, मध्य असेल 3, प्रवर 4, 2, 3, 4. सिंपल. मी तर म्हणतो ना की सिंपल काय लक्षात ठेवा माहिती आहे की ही मात्र लक्षात ठेवताना विरेचनाचे लक्षात ठेवले तरी चालेल, त्याच्या हाफ वमनाची करायची. आता विरेचनाची मात्रा कशी लक्षात ठेवणार आहे, एक मिनिट, आपण म्हटलं तर पुढच्या श्लोकात पण जाऊयात, त्याच्यामध्ये काही गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला. ठीक आहे. पुढे शुद्धीचे लक्षण दिले त्यांनी श्लोकामध्ये, त्यामुळे इथेच बघूयात आपण. सिंपल आहे की विरेचनाची शुद्धी लक्षात ठेवा, विरेचनाचे वेग कसे येतात, आणि ही सिक्वेन्स असते हीन प्रवर मध्य, हीन मध्य प्रवर. ठीक, हीन मध्य प्रवर लक्षात ठेवायचे. 10, 20, 30 ज्या प्रकारे वेग लक्षात ठेवले त्याच प्रकारे मात्रा लक्षात ठेवताना 2, 3, 4 प्रस्थ, 2 प्रस्थ, 3 प्रस्थ, 4 प्रस्थ, त्याच्या हाफ करायचे तुम्हाला वमनाचे, हे लक्षात ठेवा. किती, 2, 3 आणि 4 प्रस्थ लक्षात ठेवा. त्याचे हाफ कशाचे असतील, वमनाचे लक्षात ठेवायचे. म्हणजे वमनाचा हीन किती असेल, 1 प्रस्थ, जो की विरेचनामध्ये किती होता, 2, 2चा अर्धा किती, 1 बरोबर, 3चा अर्धा 1.5 आणि 4चा अर्धा 2. या प्रकारे वमनाचे लक्षात ठेवा. आता पुन्हा एकदा वेग मी तुम्हाला रिवाईज करतो. वमनाचे वेग कसे होते, 4, 6, 8. 6 म्हणजे मध्य बरोबर, 8 म्हणजे प्रवर, 4 म्हणजे हीन. सिंपल. 4, 6, 8. विरेचनामध्ये 10, 20, 30 बरोबर. आता मात्रा लक्षात ठेवू, विरेचनामध्ये किती मात्रा असते, 2, 3, 4. त्याच्या हाफ वमनाचे येणार, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सिंपल आहे. 2-3 वेळा जेव्हा तुम्ही वाचाल किंवा स्वतःहून जेव्हा नोट्स बनवाल ना, तुम्हाला एकदम त्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. याच्यावर प्रश्न बनतात म्हणजे बनतात. आणि कोणत्या प्रकारचं वमन श्रेष्ठ आहे, पित्तांत वमन असेल, कफांत विरेचन असेल श्रेष्ठ, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे त्या ठिकाणी की कशा प्रकारची शुद्धी ही व्यवस्थित मानली जाते किंवा कोणते लक्षणं वगैरे दिसतात. सिंपल आहे. आता क्रमाने काय काय निघतं, आता तुम्ही जर वमन देत असाल तर वमनांमध्ये काय सिक्वेन्स काय असतो की आधी कफ निघणार, मग पित्त निघणार, नंतर वात निघणार बरोबर. त्याच प्रकारचे दिले. आता वमनाच्या शुद्धीचे लक्षण देखील त्यांनी दिले की सम्यक वमन जर झालं असेल, सम्यक वमनाचे काय लक्षण असतात की क्रमाने आधी कफ निघेल, मग पित्त निघेल, नंतर वात निघेल. त्यानंतर काय या ठिकाणी बघा श्लोकात दिले की हृद पार्श्व मूर्धा इंद्रिय मार्गशुद्धो तथा लघुत्वेचे लक्षवान. याने काय होणार की म्हणजे हृद पार्श्व मूर्ध जे काय आहे, म्हणजे हृदय तुमचा हृदयाचा पार्ट असेल, किंवा पार्श्व म्हणजे तुमच्या जे काही बरगड्यांचा भाग असेल, किंवा मुर्दा म्हणजे तुमचा जो काही हेड रिजन पार्ट असेल. ऑब्वियस आहे सगळे कफाच्या मार्गातले अवयव बरोबर, कफ मार्गाचे अवयव, त्याच्यामध्ये जर शुद्धी होत असेल ऑब्वियस आहे की ते वमनाचं सम्यक लक्षण असणार आहे. आणि पूर्ण शरीरामध्ये किंवा त्या पार्टमध्ये तुम्हाला लघुता वाटत असेल, ऑब्वियसली शोधनाचं एमच आपलं आहे की शरीरामध्ये लघुता येणे. जर लघुता येत असेल तर ऑब्वियसली ते काय आहे, सम्यक वमनाचं लक्षण त्या ठिकाणी आहे बरोबर. हा पार्ट आपण या ठिकाणी बघितला. आता पुढच्या याच्यात काय जाणार आहे, त्या अगोदर एक पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे की जे काही आपण वमन किंवा विरेचनामध्ये जे काही द्रव्य बाहेर निघतात ना, तर त्याचं आपण मापन करतो. तर एवढा काही डिफिकल्ट प्रश्न कोणी विचारत नाही, पण एकदम ॲसर्शन रिझनिंगमध्ये जर आला तर तुमच्या कॉन्सेप्ट काही या ठिकाणी क्लिअर असेल, म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की विरेचनाच्या द्रव्याचं माप कसं करायचं. म्हणजे आता विरेचनाचं द्रव्य जर बाहेर पडले बरोबर, त्याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करणार. आपण जे म्हटलं ना की 2 प्रस्थ, 3 प्रस्थ, 4 प्रस्थ कसं मोजावं. तर विरेचनामध्ये आपण जेव्हा देतो तर सुरुवातीला 2-3 जे काही वेग असतात ना मलाचे, ते जाऊ द्यायचे. नंतर जे लिक्विड बाहेर येतं ना ते तुम्हाला काउंट करायचं बरोबर. तसं वमनामध्ये नाही करायचं. विरेचनामध्ये काय करायचं, सुरुवातीला आधी मल निघणार ऑब्वियस आहे, म्हणजे मल जे काही स्टूल बाहेर निघणार ते सोडून द्यायचे, 2-3 वेग ते जाऊ द्यायचे. नंतर जे काही औषध बाहेर येईल ते तुम्हाला काउंट करायचे. हे कशामध्ये, विरेचनामध्ये बरोबर. तसं वमनामध्ये नाही करायचं. वमनामध्ये स्टार्टिंगपासूनच जे बाहेर येईल ना ते तुम्हाला काउंट करायचं असतं बरोबर. तर चला या निमित्ताने आता पुन्हा रिवाईज करूयात की विरेचनाची शुद्धी कशी असते. हीन मध्यम प्रवर किती, 2, 3, 4 प्रस्थ बरोबर. वेग किती असतात, 10, 20, 30. वमनाचे वेग किती असतात, वमनाचे वेग 4, 6, 8. ठीक आहे, लक्षात आहे तुम्हाला, काही हरकत नाही. चला पुढचा पॉईंट बघूयात. आता पुढचा पॉईंट सम्यक वमन बघितला, त्यानंतर आहे की वमनाचे आयोग देखील आपल्याला बघायचे आहेत.
चला पुढच्या पॉईंटवर जाऊयात. वमनाचे हीनयोग. हीनयोग म्हणजेच काय? वमनाचे अयोग. आता वमनाचा जर हीनयोग झाला तर कोणती लक्षणं तुम्हाला बघायला मिळणार? त्याच्यामध्ये आहे स्फोटक. त्या प्रकारे त्या दिवशी देखील एक व्हिडिओ मी टाकला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की स्फोटक, त्यानंतर कोटकंडू, बरोबर. त्यानंतर ख अविशुद्धी सांगितलं आहे. ख अविशुद्धी आणि गुरुगात्रता हे लक्षण या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. ऑब्व्हियस आहे की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला वमन प्लॅन केलेलं असेल परंतु जर दोष पूर्ण प्रकारे बाहेर नाही पडले तर काय काय लक्षण आहे की स्फोटक म्हणजे शरीरावरती बॉईल्स उत्पन्न होऊ शकतात. कोटकंडू असेल म्हणजे स्किन रिलेटेड ज्या काही कंडिशन त्या तुम्हाला उत्पन्न होतात. ख अविशुद्धी म्हणजे ऑब्व्हियस आहे की स्रोतसांमध्ये किंवा जे काही ब्लँक स्पेसेस आहेत त्या पूर्णपणे शुद्धी होणार नाही. आणि ऑब्व्हियस आहे की जर सम्यक शुद्धीच्या लक्षणामध्ये लघुता शरीरात येत असेल तर त्याच्या विपरीत काय असेल? गुरुगात्रता. जर प्रॉपर तुमचं शोधन झालंच नाही तर ऑब्व्हियसली तुमच्यामध्ये गुरुगात्रता हे लक्षण दिसणारच आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सिंपल. वमनाचे आयोग. जर तुम्हाला हे लक्षात नाही राहिलं ना, मी एक सिंपल ट्रिक सांगतो. वमन मोस्टली आपण स्किन कंडिशन्समध्ये देतो. तुम्ही आता बाहेर प्रॅक्टिस करत असाल किंवा बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की वमन युजली आपण स्किन कंडिशनमध्ये देत असतो, बरोबर. तर अशा कंडिशन लक्षात ठेवा ना की वमनाच्या आयोगामध्ये सगळ्या स्किनच्याच कंडिशन लक्षात. स्फोटक म्हणजे काय? शरीरावरती बॉईल्स उत्पन्न होतील. कोट असेल तर कोटमध्ये देखील असे बॉईल्स असतात किंवा मोठ्या प्रमाणामध्ये त्या स्किनच्या ग्रंथी किंवा त्या ठिकाणी डिस्कलरेशन असतं, ते लक्षात ठेवा. त्या ठिकाणी खाज येते तुम्हाला, म्हणजे कंडू असेल, इचिंग असेल, बरोबर. हे लक्षण लक्षात ठेवा. तर जे काही स्किन रिलेटेड कंडिशन आहे ते वमनाच्या आयोगमध्ये लक्षात ठेवले तरी तुम्हाला ट्रिक फॉर्मॅटमध्ये चालेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपला काय? वमनाचे अतियोगाचे लक्षण. आता वमनाचा जर अतियोग झाला तर सिंपल काय काय लक्षण लक्षात ठेवायचे? वमनाचा अतियोग म्हणजे काय की ऑब्व्हियसली खूप जास्त वात वाढून जाईल किंवा तो व्यक्ती एकदम म्हणतात ना की डिझिनेस त्याला येऊन जाईल वगैरे. आता डिझिनेस म्हणजे काय? या ठिकाणी तृष्णा. इमॅजिन करा एखाद्या व्यक्ती तुम्ही समोर बघितलं असेल इंटर्नशिपमध्ये किंवा प्रॅक्टिस करताना तुम्ही बघितलं असेल एखाद्या व्यक्तीला वमन आपण जेव्हा देतो, अतिप्रमाणात वमन झालं ना, तो खूप प्रमाणामध्ये पाणी मागतो, त्याला तहान लागायला लागते की एवढं वारंवार ते वॉमिटिंग करून करून त्याला तहान लागते, तर त्याला तृष्णा. सेकंड थिंग आहे की मोह, म्हणजे तो एकदम डिझिनेस त्याला वाटायला लागतो, त्याला घाम फुटायला लागतो, बरोबर. तर तृष्णा असेल, मोह असेल, मूर्छा. मूर्छामध्ये त्याला चक्कर यायला लागतं, एवढं वमन करून करून मूर्छा येते त्याला, हे लक्षात ठेवा. ऑब्व्हियसली अनिल कोप म्हणजे काय? त्याला ऑब्व्हियसली त्या ठिकाणी त्याचा वात वाढत असतो. बल आणि निद्राहानी देखील त्याची होत असते, बरोबर. बलहानी ऑब्व्हियस आहे की इतक्या प्रमाणात जेव्हा तुम्ही वॉमिटिंग करतात तेव्हा त्याची बलहानी होणारच आहे आणि त्याला झोप देखील येत नाही. ठीक आहे. सिंपल गोष्टी आहे, काही कॉन्सेप्च्युअल गोष्टी लक्षात ठेवा. हे लक्षात. आता वमनाचं हीनयोगमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, वमनाचं हीनयोग असेल ना, सगळे स्किन रिलेटेड कंडिशन तुम्हाला इमॅजिन करायचे, बरोबर. ते झालं आपलं. आता अतियोगामध्ये काय लक्षात ठेवा? एखादा पर्सन इमॅजिन करा, पेशंट इमॅजिन करा पंचकर्म वॉर्डमधला. एखादा खूप डेंजर प्रमाणामध्ये वमन करतोय, बरोबर. त्याला तृष्णा लागेल, त्याला डिझिनेस म्हणजे काय? त्याला मोह मूर्छा उत्पन्न होऊ शकते, तर त्याच्यामध्ये वात वाढणार आहे, त्याला बलहानी होणार आहे. इतक्या प्रमाणात जर तो वॉमिटिंग करतो बलहानी होणारच आहे. नंतर त्याला झोप ऑब्व्हियसलीच लागणार नाही. ठीक. या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे. तर आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं? वमनाचे सम्यक लक्षण बघितले, वमनाचा हीनयोग बघितला आणि वमनाचा